वेलकम स्टुडंट. 10th स्टँडर्ड बोर्ड एक्झाम जी आपली होणार आहे 2025 मध्ये. तर त्याच्यासाठी आपण प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर तयार केलेले आहेत आणि या व्हिडिओपासून आपण प्रॅक्टिस क्वेश्चन पेपरचे व्हिडिओ आहे ते तुमच्याशी शेअर करतो. सब्जेक्ट आहे मॅथमॅटिक्स पार्ट 1. याचा टोटल 40 मार्क्सचा पेपर असणार आहे बोर्डला आणि टाइम असणार आहे 2 आवर्स. तर हा जो क्वेश्चन पेपर आहे तो तुम्ही ॲज अ प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर म्हणून यूज करा. या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमच्या बोर्ड एक्झाममध्ये क्वेश्चन पेपर दिसतील. हे क्वेश्चन आणि यासारखे इतर क्वेश्चन जे आहेत त्यांची प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुमचा जे बोर्ड एक्झाम आहे त्याच्यामध्ये तुमची प्रॅक्टिस होण्यासाठी हा प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर तुम्ही यूज करू शकता. तर क्वेश्चन नंबर 1 काय आहे? चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. क्वेश्चन नंबर 1, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. टोटल 4 MCQ असतील, 1 मार्कच्या 4. तर टोटल किती असणार आहेत? 4 आणि 4 मार्क्स. त्यासाठी किती असणार आहेत? 4 मार्क्स. आता MCQ साठी काय असतं, तुम्ही जे आन्सर आहे त्याचं करेक्ट आन्सर सपोज A, B, C जो काही ऑप्शन आहे तो करेक्ट ऑप्शन चूज करायचा आणि तिथे लिहायचा. ऑप्शन A करेक्ट असेल तर A, B. पण आता इथं मी तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी काय करणार आहे, त्याचं सगळ्याचं सोल्युशन तुमच्याशी शेअर करणार आहे. ओके. तर इथे काय दिलं बघा, फर्स्ट फॉर एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं, √2x² - 5x + √2 इज इक्वल टू 0. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. तर आपल्याला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काय करायची, फाइंड आउट करायची या इक्वेशनसाठी. तर दिलेलं इक्वेशन काय आहे आपलं ते आधी राईट डाऊन करूया आपण. दिलेलं इक्वेशन आहे √2x² - 5x + √2 इज इक्वल टू 0. तर हे इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे. तर याच्यामध्ये काय करणार आपण, तर पहिल्यांदा E, ओके, B आणि C च्या व्हॅल्यू फाइंड आउट करणार. E ची व्हॅल्यू किती येणार आहे? √2. ओके. B ची व्हॅल्यू किती येणार आहे? विथ साइन घ्या. x चा कोइफिशियंट किती आहे? -5 आणि C ची व्हॅल्यू किती घ्यायची? √2. ह्या पहिल्यांदा 3 व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या, A, B आणि C. आता आपल्याला ऍक्च्युअली इथे काय दिलेलं आहे? फाइंड डिस्क्रिमिनंट. ओके. कुठला वर्ड दिलेला आहे? डिस्क्रिमिनंट. आता डिस्क्रिमिनंटचं मिनिंग किंवा त्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. डिस्क्रिमिनंट म्हणजे काय? तर B² - 4AC हा आपला डिस्क्रिमिनंट आहे. हा जर डिस्क्रिमिनंट असेल तर व्हॅल्यू पुट करूया. बी ची व्हॅल्यू किती आहे? दिलेली व्हॅल्यू बी ची तर ती आहे √5. तर √5चा काय करणार? सॉरी, बी ची व्हॅल्यू जी आहे जर आपण क्वेश्चन मध्ये बघितली तर -5. तर बी ची व्हॅल्यू पुट करा -5 त्याचा स्क्वेअर -4 इंटू ए ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? √2. 4A हा 4 फॉर्म्युल्यातला ए आणि मग सी ची व्हॅल्यू किती आहे? √2. तर ह्या सगळ्या व्हॅल्यू पुट करा. -5 निगेटिव्ह नंबर जरी असेल तरी त्याचा स्क्वेअर पॉझिटिव्ह येतो, म्हणजे 5 चा स्क्वेअर किती येणार? 25. काही नाही म्हणजे त्याचं साइन प्लस आहे, पॉझिटिव्ह आहे. -4 मल्टिप्लाय, आता हे रूट मध्ये दोघं आहेत, √2 मल्टिप्लाय √2. तर 2 2 जा किती येणार? दोघांचा 2 2 जा किती येणार? 4 येणार. सो 25 - 4 इंटू √2, सॉरी 4 चा स्क्वेअर रूट, 2 चा स्क्वेअर 4, त्यामुळे 4 चा स्क्वेअर रूट किती येणार? 2 येणार. त्यामुळे इथे लिहूया स्क्वेअर रूट ऑफ 4 इज, त्याचा आन्सर किती येणार आहे? स्क्वेअर रूट ऑफ 4 इज 2. ओके. नाव नेक्स्ट 25 आधी मल्टिप्लिकेशन करून घ्या. 4 2 जा 8 आणि मग 25 - 8 जर मायनस केले आपण तर किती येणार आहे आन्सर? 17. ओके. सो डिस्क्रिमिनंट इज इक्वल टू 17. सो कुठला ऑप्शन करेक्ट आहे? ऑप्शन बी 17 हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. तर हे मी तुम्हाला सगळ्या स्टेप कसं आला आन्सर ते एक्सप्लेन करण्यासाठी केलं. तुम्ही एक्झाम मध्ये MCQ सोडवताना रफ वर्क करायचं आहे, हे असं कॅल्क्युलेशन, आणि आन्सर शीट मध्ये फक्त फर्स्ट वनचा विथ ऑप्शन दिला तरी बास आहे, म्हणजे फर्स्ट वन डी ऑप्शन आहे एवढं सफिशियंट आहे. तर तुम्ही असंही लिहू शकता, B17 आन्सर आहे. ओके. थोडं एक्स्ट्रा लिहिलं तरी चालेल, पण पूर्ण सेंटेन्स किंवा कॅल्क्युलेट करून तुम्ही लिहायची गरज नाही. हे तुम्ही ऍज अ रफ वर्क MCQ मध्ये केलं तरी चालेल. ओके. नाव नेक्स्ट क्वेश्चन. नाव सेकंड क्वेश्चन. फॉर अँड गिवन AP, एक AP तुम्हाला दिलेली आहे ज्याच्यामध्ये A आहे 3.5, D आहे 0, N इज इक्वल टू 101. देन फाइंड TN. कशाची व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला? TN ची व्हॅल्यू फाइंड करायची इन जनरल. ओके.
तर आता इथं एन दिला असेल नसेल तरी सुद्धा या क्वेश्चन मध्ये कदाचित देणार पण नाही एक्झाम मध्ये. तर याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, टीएन इज इक्वल टू, तर टीएन आपल्याला फाइंड आउट करायचं. टीएनचा फॉर्म्युला काय, ए प्लस एन मायनस वन इंटू डी. तर ए ची व्हॅल्यू पुट करूया आपण. ए इज इक्वल टू, आता इथे ए ची व्हॅल्यू ठेवूया 3.5 प्लस एन मायनस वन. एन ची व्हॅल्यू आहे 101, सॉरी जस्ट 101 मायनस 1 इंटू डी ची व्हॅल्यू किती आहे, ही व्हॅल्यू सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. डी ची व्हॅल्यू किती आहे, 0, म्हणजे मल्टिप्लाय 0. आता बघा 3.5 प्लस 101 मधून 1 मायनस केलं 100 आलं, मल्टिप्लाय 0. आता इथे डी 0 दिल्यामुळं बाकीचं काही कॅल्क्युलेशन आपण नसतं केलं तरी चाललं असतं. मी तुम्हाला फक्त एक्सप्लेन करण्यासाठी हे केलं की इथे 100ला जर 0 ने मल्टिप्लाय केलं तर त्याचा आन्सर किती येईल, 0. आणि ऑलरेडी किती आहे, 3.5. सो 3.5 प्लस 0 म्हणजे किती येणार आहे, ॲज इट इज 3.5. तर हे त्याचा आन्सर येणार. तो डी 0 दिल्यामुळे हे सगळ्या टर्म्स काय होणार, कॅन्सल, आणि फक्त हेच त्याच्यामध्ये राहणार. त्यामुळे टीएन इज इक्वल टू किती येणार, 3.5. ऑप्शन कुठला आहे, डी. सो सेकंडचा सुद्धा आन्सर काय ते डी 3.5. ओके, अँड दॅट इज करेक्ट. एवढं आन्सर लिहिलं तरी सफिशियंट. एक्सप्लेनेशन फक्त तुम्हाला ते कळण्यासाठी त्या सगळ्या स्टेप्स दिलेले. थर्ड एमसीक्यू, इफ नंबर ऑफ ए इज इक्वल टू 2, पी ऑफ ए इज इक्वल टू 1/5, देन नंबर ऑफ यस इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. नंबर ऑफ यस आपल्याला काय करायचं, फाइंड आउट करायचं. मग आता नंबर ऑफ यस फाइंड आउट करताना इथे आपण काय करणार, तर पी ए म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ ए फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला यूज करणार, आणि मग आपल्याला त्यावरून नंबर ऑफ यस मिळून जाईल. सगळ्यात पहिल्यांदा काय करूया आपण, प्रोबॅबिलिटी ऑफ ए, पी ऑफ ए चा फॉर्म्युला लिहूया. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ यस. आता नंबर ऑफ ए ची व्हॅल्यू किती आहे, आधी याच्यात आपण नंबर ऑफ ए ची ही व्हॅल्यू किती आहे, 2. ती व्हॅल्यू इथे पुट करूया. नंबर ऑफ ए इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय नंबर ऑफ यस फाइंड करायचा. सो ऍज इट इज लिहा नंबर ऑफ यस, आणि पी ऑफ ए किती दिलेलं आहे, पी ऑफ ए ची व्हॅल्यू आहे 1/5. तर हे फाइंड आउट करायचं असेल आपल्याला तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायला पाहिजे. म्हणजे 1 मल्टिप्लाय नंबर ऑफ यस इज इक्वल टू इकडचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 मल्टिप्लाय 2 किंवा 2 मल्टिप्लाय 5. तर कुठल्याही नंबरला 1 ने मल्टिप्लाय केलं तेच येणार. म्हणजे नंबर ऑफ यस इज इक्वल टू 5 मल्टिप्लाय 2 किती येणार, 10. म्हणजे नंबर ऑफ यस किती येणार, 10. ऑप्शन ई याच्यातला करेक्ट आहे. ऑप्शन ई थर्ड वनचा 10, अँड दॅट इज करेक्ट आन्सर. ओके, तर हे काय करा, त्याच्यामध्ये फक्त ऑप्शन लिहा. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. Now, fourth one, in the format of, just a minute, in the format of GST, जीएसटीच्या फॉर्मॅटमध्ये किती अल्फा न्यूमरल्स असतात. जो जीएसटीचा नंबर असतो, जीएसटी नंबर, ओके, तर त्याच्यामध्ये किती टोटल लेटर्स आणि नंबर्स असे मिळून किती असतात. तर हे सिंपल आन्सर आहे. तर याचा ऑप्शन ए 15. इन जीएसटी देअर आर हाऊ मेनी अल्फा न्यूमरल्स, 15 अल्फा न्यूमरल्स. हे लक्षात ठेवा. ओके, फोर्थ वन. आता इथे मी एवढं सांगेन तुम्हाला की जे एमसीक्यू चे क्वेश्चन आहेत आता मी सांगितलेले, ते मे बी 1 मार्क साठी तुम्हाला सॉल्व्हिंगला पण येऊ शकतात, ह्यातले काही क्वेश्चन. त्यामुळे स्टेप्स जे आहेत आपण कशा सॉल्व्ह केल्या, तर त्याचं ऑब्झर्वेशन नक्की करा, जेणेकरून तुम्हाला एमसीक्यूचा बेनिफिट 1 मार्कच्या क्वेश्चन मध्ये पण होईल. कारण दोघांचंही वेटेज 1 मार्कच आहे, सॉल्व्हिंगचं आणि एमसीक्यूचं. त्यामुळे एमसीक्यूचे काही क्वेश्चन, या पुढचा जो नेक्स्ट क्वेश्चन आपण घेणार आहे, सॉल्व्ह द फॉलोइंग 1 मार्कचे, त्याच्यामध्ये येऊ शकतो. त्यामुळे कसे सॉल्व्ह करायचे त्या स्टेप्स पण समजून घ्या. ओके, नाव नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 1A, सॉल्व्ह द फॉलोइंग क्वेश्चन 4 मार्क्स. आता इथे सुद्धा 1 मार्कचे क्वेश्चन असणार आहे, टोटल 4 आणि 4 मार्क असणार आहेत. पण इथे मात्र तुम्हाला ऑप्शन असणार नाही, तर तुम्हाला काय करावं लागेल, त्याचं सोल्युशन म्हणजे ते सॉल्व्ह करावं लागेल, त्यानंतर तुम्हाला त्याचं सोल्युशन मिळेल. तर फर्स्ट एक्झाम्पल बघा त्याच्यातलं, ऑन सर्टन आर्टिकल इफ रेट ऑफ CGST इज 9%, देन व्हॉट इज द रेट ऑफ SGST अँड व्हॉट इज द रेट ऑफ GST. 1 मार्क साठी
SGSTचं सांगितलं तर त्याचा हाफ मार्क मिळेल आणि जीएसटीचं सांगितलं तर त्याचा हाफ मार्क मिळेल. तर काय दिलेलं आहे आपल्याला, रेट ऑफ जीएसटी इज इक्वल टू रेट ऑफ CGST इज इक्वल टू 9%. ओके, देअरफॉर त्याच्यानंतर काय येणार, रेट ऑफ पहिला काय फाइंड आउट करायचं, SGST म्हणजे स्टेटचा जीएसटी. तर जेवढा जीएसटी आहे, CGST दिलेला आहे तेवढाच काय असणार आहे, SGST. म्हणजे CGST किती आहे, 9%. तर SGST पण किती होणार, 9%. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, ओव्हरऑल जीएसटी काढायचा आहे. देअरफॉर रेट ऑफ जीएसटी इज इक्वल टू तर याच्यासाठी फॉर्म्युला लिहा, रेट ऑफ CGST प्लस रेट ऑफ SGST, या दोन्हींची ऍडिशन करायची. ओके, किंवा त्याचा डबल केला तरी चालेल. म्हणजे 9 प्लस 9 किती होणार, 18%. सो रेट ऑफ जीएसटी इज 18%, रेट ऑफ SGST इज 9%. असं फाइंड आउट करायचं. हा सॉल्व्ह केला तर हाफ मार्क आणि याला हाफ मार्क. ओके, दोन्ही फाइंड आउट केलं. तर अशा प्रकारे हा 1 मार्कचा क्वेश्चन होऊन जाईल. आता नेक्स्ट बघूया आपण. नाउ सेकंड क्वेश्चन, फॉर अन गिवन AP इफ T7 is equal to 4, D is equal to -4, then find A. तर T7 दिलेलं आहे आपल्याला 4, D ची व्हॅल्यू -4 आहे आणि A फाइंड आउट करायचं. त्यासाठी काय करणार आपण, तर सगळ्यात पहिल्यांदा TN चा फॉर्म्युला लिहिला. सो TN इज इक्वल टू A प्लस N मायनस 1 इंटू D. आणि मग आता T7 म्हणजे N ची व्हॅल्यू T7 म्हणजे N ची व्हॅल्यू 7 ठेवायची. A फाइंड करायचं. सो A ॲज इट इज लिहा, N-1. आताच मी सांगितलं N ची व्हॅल्यू किती आहे, 7. 7 मायनस 1 इंटू D ची व्हॅल्यू किती आहे, -4. ओके, तर या व्हॅल्यू पुट करायच्या. त्याच्यानंतर T7 ची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला क्वेश्चन मध्ये, तर 4 दिलेली आहे. सो ती व्हॅल्यू पुट करा, 4 A प्लस 7 मायनस 1 केलं आपण, तर 7 मायनस 1 किती येणार, 6 मल्टिप्लाय -4. A4 इज इक्वल टू 6 मल्टिप्लाय 4, 6 4 जा 24 येणार आणि एक प्लस आणि एक मायनस, इथे काय होणार, -24. आता जर का आपल्याला ए पाहिजे असेल तर हा -24 या 4 कडे येऊन काय होईल, इथे ऑलरेडी कोण आहे, 4 प्लस 24. ए इज इक्वल टू किती येणार आहे, दॅट्स वाय ए इज इक्वल टू 28. ओके, तुम्ही या व्हॅल्यू पुट केलं तिथपर्यंतच्या स्टेपला हाफ मार्क आणि ए ची व्हॅल्यू फाइंड आउट केली याला हाफ मार्क. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही काय करणार, याच्यामध्ये तुम्हाला 1 मार्क मिळून जाईल. ए इज इक्वल टू 28. नाउ नेक्स्ट, नाउ थर्ड क्वेश्चन, इफ 15x plus 17y is equal to 21, 17x plus 15y is equal to 11, then find out x plus y. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, x plus y किती येतोय तो फाइंड आउट करायचा आहे. आता ह्याच्यामध्ये काय करणार आपण, दिलेले दोन इक्वेशन ऍज इट इज राईट डाऊन करा. म्हणजे 15x प्लस 17y इज इक्वल टू 21, याला इक्वेशन 1 म्हणा. आणि दुसरं इक्वेशन काय दिले आपल्याला, 17x प्लस 15y इज इक्वल टू 11, तर याला इक्वेशन नंबर 2 द्या. आता x प्लस वाय जर फाइंड आउट करायचं असेल आपल्याला, तर 1 आणि 2 ची ऍडिशन करायची. ऍडिंग इक्वेशन 1 अँड 2. ओके, 1 आणि 2 ची काय करायची, ऍडिशन करायची. सो फर्स्ट इक्वेशन काय आहे, 15x प्लस 17y इज इक्वल टू 21. आणि दुसरं इक्वेशन आहे 17x प्लस 15y इज इक्वल टू 11. त्या दोन्हींचे ऍडिशन करा. मग ऍडिशन केल्यानंतर 17 प्लस 15 किती येणार, 32x प्लस इथं पण काय 17 प्लस 15 किंवा 15 प्लस 17 दोन्हीचे ऍडिशन केली तर किती येणार, 32y इज इक्वल टू 21 प्लस 11, म्हणजे याची पण किती येणार, 32. आता एक्स आणि वायचा जो कोइफिशियंट सेम आला तो ऍडिशन केला की सेम येतो अशा क्वेश्चन मध्ये, त्यानं डिवाइड करायचं. सो डिवाइड बोथ साइड बाय 32. ओके, सो 32x divided by 32 plus 32y divided by 32 and 32 divided by 32. तर इथे 32 ला 32 काय होणार, कॅन्सल. फक्त काय राहील, x प्लस इथे पण 32 ला 32 कॅन्सल, y 32 1 जा 32, म्हणजे x प्लस y ची व्हॅल्यू किती येणार आहे, 1 येणार. तर इथे जर तुम्ही ऍडिशन करेक्ट केलीत तर हाफ मार्क मिळणार, आणि x प्लस y ची व्हॅल्यू फाइंड आउट केलीत करेक्ट तर हाफ मार्क. टोटल 1 मार्क तुम्हाला इथं मिळून जाईल. ओके, नाउ नेक्स्ट वन. नाउ नेक्स्ट क्वेश्चन सिंपल आहे. राईट सॅम्पल स्पेस यस. सॅम्पल स्पेस आपण कशाने डिनोट करतो, यस ने.
इफ 3 कॉइन्स आर टॉस्ड, जर 3 कॉइन टॉस केले आपण सायमल्टेनियसली एकाच वेळी, तर मग किंवा 3 कॉइन टॉस्ड असं जरी सिम्पली दिलं तरी इथे काय करणार आपण, एस सॅम्पल स्पेस लिहायचं. तर सॅम्पल स्पेस 3 कॉइन्स टॉस्ड. तुम्हाला जर डायरेक्ट लक्षात असेल तर काही प्रॉब्लेम नाही. मी तुम्हाला इथे एक ट्रिक सांगतोय की कसा लिहायचा सॅम्पल स्पेस 3 कॉइन्स टॉस करताना. ओके, तो 4 टाइम्स CH लिहा. 1, 2, ओके, 3, 4. 4 टाइम्स CH लिहिलं. आता 4 टाइम्स T लिहा. 1, 2, 3, 4. 4 टाइम्स CH, 4 टाइम्स T. त्याच्यानंतर 2 टाइम्स CH आणि 2 टाइम्स काय लिहायचं, T लिहायचं. परत 2 टाइम्स CH, 2 टाइम्स T लिहायचं. आणि त्याच्यानंतर शेवटी HT 1, HT, 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 HT. तर तुमचा सगळा सॅम्पल स्पेस काय होईल, इथे कॉमा द्या प्रत्येकानंतर, कंप्लीट होईल आणि मग कर्ली ब्रॅकेट द्या. सो टोटल 4 + 4 किती झाले, 8. NS जरी लिहिला तरी चालेल. तुम्हाला फक्त सॅम्पल स्पेस लिहायला सांगितलं होतं क्वेश्चन मध्ये. तर 3 कॉइन्सचा कुठली ट्रिक वापरायची, 4 to 1. ओके, 4 टाइम्स CH, 4 टाइम्स T, 2 टाइम्स CH, 2 टाइम T आणि 1 टाइम H, 1 टाइम T असं कंप्लीट करायचं फायनल. तर तुम्हाला तो यस राईट डाऊन करता येईल किंवा डायरेक्ट तुमच्या लक्षात असेल तर काही प्रॉब्लेम नाही. तर इथे जो आपला आहे क्वेश्चन नंबर 1 कंप्लीट झाला, म्हणजे व्हिडिओचा फर्स्ट पार्ट इथे कंप्लीट झालाय. सेकंड पार्ट मध्ये आपण क्वेश्चन 2, थर्ड पार्ट मध्ये 3 आणि क्वेश्चन 4 असे सगळे क्वेश्चन या प्रॅक्टिस क्वेश्चन पेपरचे कव्हर करूया. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचा पार्ट ज्यावेळी याचा येईल त्यावेळी तुम्ही ते व्हिडिओ बघू शकाल. ओके, बेल आयकॉन प्रेस करा, त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. ओके, थँक्यू.